नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये उदयकांत अर्णवच्या बंगल्याच्या बाहेर आलेला असतो आणि चला आता यांची झोप मोड करूया असं म्हणून तो आता फोन हातात घेतो आणि वल्लरीला फोन लावतो. वल्लरी गाढ झोपेमध्ये असते. त्याच वेळेला तिच्या फोनची रिंग होते. वल्लरी जरा इकडून तिकडे होते आणि म्हणते की एवढ्या रात्री कोणाचा फोन आला असेल. ती वैतागते आणि फोन तसाच ठेवून देते सायलेंट करून. नंतर मग पुन्हा एकदा तिच्या फोनचा आवाज वाजायला लागतो. तेव्हा ती पटकन दचकून उठते की एवढ्या रात्री हा कोणाचा कॉल असेल. बाजूला बघते तर मामा झोपलेला असतो. नंतर ती दचकन उठून बसते आणि म्हणते की सैतान, या रात्री याने एवढ्या रात्री का कॉल केला असेल. नक्की याचं काय काम असेल. मामीला मात्र आता भीती वाटायला लागलेली असते की नेमकं काय झालं आहे. या माणसाने एवढ्या रात्री कसा काय आज कॉल केला. तेव्हा मग वल्लरी आता गपचूप फोन सायलेंट करते आणि फोन काही उचलत नाही. मामा हा बाजूला झोपलेला असतो म्हणून ती जराशी घाबरते आणि पुन्हा त्या माणसाचे फोन यायला सुरुवात होते. वल्लरी फोन उचलते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला काही समजतं की नाही. एवढ्या रात्री कोण फोन करत असतं. ही काही वेळ आहे का कोणाला फोन करण्याची. तेव्हा मग उदयकांत हसायला लागतो आणि म्हणतो की काय करणार, कामच तसं आहे माझं म्हणून मला फोन करावा लागला. तेव्हा वल्लरी म्हणते की काय काय काम आहे आता एवढ्या रात्री. तेव्हा तो म्हणतो की माझं काय काम आहे हे तुला माहीत आहे ना. मला पैसे हवे आहेत. मला बाहेरगावी पळून जायचं आहे. मग मला पैसे नको का. जर अंडरग्राऊंड व्हायचं असेल तर हातामध्ये पैसे नकोत का मला. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की माझ्या पैशांची व्यवस्था कर, मी इथून पळून जातो. पण तेव्हा तू काही माझ्याकडे लक्ष दिलं नाहीस म्हणून मग आज इथेच आलो. बरं आता मला भेटायचं आहे, समजलं. भेटायला ये मला. तेव्हा ती म्हणते की तू काही डोक्यावर वगैरे पडला आहेस का. एवढ्या रात्री काय भेटायला येणार मी. तेव्हा तो म्हणतो की मग मी तुझ्या बंगल्याच्या बाहेरच आहे, ये खाली. त्यावर लगेचच ती म्हणते की नाही नाही, मी काही खाली येणार नाही आता. किती रात्र झाली आहे. तेव्हा उदयकांत म्हणतो की बरं मी विसरलोच होतो. अगं तू बाई आहेस ना, म्हणजे खरं तर राजशिर्की घराण्याची बाई. इतक्या रात्री असं बाहेर येणं हे तुला शोभून दिसत नाही. त्यामुळे मग एक काम करतो, मी बंगल्याच्या बाहेरच उभा आहे ना, मी येतो आतमध्ये. म्हणजे त्यात तुला काहीच त्रास नाही. मी व्यवस्थितपणे सगळं बोलतो तुझ्याशी, ठीक आहे. येतो. तेव्हा मग वल्लरी वैतागत म्हणते की थांबा जरा तिथेच, येते मी. थांबीत समजलं ना. जर इथे आलात तर काय होईल हे माहिती आहे ना, आतमध्ये कोण राहतं ते. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो, मग एवढं तर तुला समजतं, इतकी तर शहाणी आहेस तू. मग तुला बाहेर यायला सांगितलं, मग तुला यायला काय झालं असं ती त्याला बोलते. नंतर मग तेवढ्यातच तो तिला समजवत असतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू फक्त मला पैसे दे, मी इथून निघून जाईन. माझा तोच तर प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात आता त्या दोघांचंही बोलणं सुरू असतं. मग ते बोलणं रमाकांत ते खिडकीतून बघतो. दरवाजा बंद करत असताना रमाकांतला जाणवतं की तिकडे कोणतरी आहे. नेमकं कोण आहे आणि झाडाच्या मागे उभं राहून कोण बोलतं आहे हे रमाकांतला कळत नसतं. त्यामुळे मग आता इथे उदयकांत म्हणत असतो की ऐकलं ना वल्लरी, अगं मी तुला काय बोलतोय ते, यायचं लवकर यायचं की मी येऊ. ती म्हणते की थांब येते मी तिथेच. आणि त्यानंतर मग उदयकांत आता फोन ठेवायला चाललेला असतो. तेवढ्यातच मागून रमाकांत येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की उदयकांत, तू इथे कसा काय तू. तेव्हा लगेचच उदयकांत घाबरायला लागतो. समोरून वल्लरीचा फोन सुरूच असतो. वल्लरी तो फोन ऐकत असते. तेव्हा मग उदयकांत घाबरतो. सोड मला, सोड. तेव्हा मग रमाकांत म्हणतो की काय रे उदयकांत, अरे इतकी वर्ष झाले तू मला त्रास देतोय आणि आता इथे पुन्हा काय करतोयस या बंगल्याच्या बाहेर. थांब, तुला असं चालणार नाही थांबून. चल आतमध्ये, चल आतमध्ये. अर्णव आणि सगळ्यांसमोर मी तुला उभं करतो. चल लवकर आतमध्ये. असं म्हणून आता बाबांना तो आतमध्ये घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच आता तो सोड मला असं म्हणून जोरात रमाकांतला धक्का देतो आणि तिथून पळ काढतो. तेव्हा पडल्याबरोबर त्याच्या कमरेला अगदी लागतं आणि तो आई असं कळवायला लागतो. त्यानंतर मग आता उदयकांत हा पळून गेल्यावर रमाकांत आवाज द्यायला लागतो, अर्णव, ईश्वरी, अविनाश, आकाश, अरे सगळे या, बाहेर या. तेव्हा सगळ्यांच्या झोपा उडतात. तेवढ्यातच मग वल्लरी जागीच असते. मामा म्हणतो की काय गं, कसला आवाज हा. तेव्हा मामी म्हणायला लागते की काहीच कळत नाही आहे. एवढ्या रात्री हा आवाज कोणाचा येतोय तो. ती मुद्दामच नुकतीच उठल्यासारखं मामाला भासवते. नंतर मग मामा बाहेर पळ काढतो. सुप्रिया म्हणते की बापरे, हा आवाज जो मी ऐकला तो कोणाचा होता नेमका. म्हणजे जो काही आवाज मगाशी सुरू होता तो कोणाचा होता. तिच्या काही डोक्यात आता म्हणजे तिच्या डोक्यात भर जात नसते. ती काहीतरी विचार करते. बापरे, जे उदयकांत हा पकडला गेला असेल तर मात्र माझी वाट लागली. ती खूपच घाबरते.
तेवढ्यात अर्णव ईश्वरी धावत धावत येतात. ईश्वरी येते की बाबा काय झालं तुम्हाला, तुम्ही असे का कळवळताय आणि असे खाली का पडलायत तुम्ही. मामाही येतो तेवढ्यात. भाऊजी काय झालं, तुम्ही आवाज देत होतात, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट हॅपन, तुम्ही असे इथे का बसलायत एकटे, बोला लवकर. तेव्हा मग मामा म्हणतो की अहो बोला बोला भाऊजी काय झालं आहे. तेव्हा त्याला रमाकांत सांगायला लागतो की आता मी इथे एका माणसाला पाहिला, त्याला मी पकडणार होतो परंतु त्याने मला धक्का दिला आणि म्हणून मी इथे पडलो. तेव्हा अर्णव म्हणतो की कोण कोण होतं तिथे. तेव्हा अर्णवला बाबा सांगतात की उदयकांत, माझा सख्खा भाऊ उदयकांत होता तिकडे. हे ऐकल्यावरती ईश्वरी घाबरते आणि अर्णवला म्हणते की सर तिथे गेटपाशी जाऊन बघा ना. तेव्हा अर्णव गेटपर्यंत जातो आणि सगळीकडून त्याला बघायला लागतो की खरंच तिथे उदयकांत आहे का. वल्लरी घाबरते आणि म्हणते की बापरे, म्हणजे खरंच या म्हाताऱ्याने बघितलं आहे त्या उदयकांतला, आता काय करायचं, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तेव्हा अंजली म्हणते की काय होतं आहे तुम्हाला, चला तुम्ही उठा बघू, घरात चला. तेव्हा बाबांना सगळेजण आता हाताला धरून घेऊन जातात आणि त्यांना बसलेले ते बसतात. तेव्हा ते आई आई ग असं कळवळतात. ईश्वरी त्यांच्या बाजूला जाते आणि म्हणते की बाबा कुठे लागलं आहे तुम्हाला, थांबा जरा दाखवा मला. तेव्हा ते म्हणतात की अगं बाळा इथे हाताला लागलं आणि ना त्यांनी मला जोरात ढकललं. तेव्हा मामा त्यांना पाणी आणून देतो आणि म्हणतो की हे घ्या भाऊजी, तुम्ही पाणी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नंतर मग आता अंजली विचारते की पण अचानक कसा काय आला तो उदयकांत, काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग त्यावर लगेचच तोही म्हणतो रमाकांत की खरंच म्हणजे मलाही कळत नाही आहे, अचानक तो कसा काय आला, मी त्याला कोणाशी तरी फोनवर बोलत होतो म्हणून पकडला, तर त्याने मला धक्का दिला आणि पळून गेला. तेव्हा मग सगळे घाबरतात की उदयकांत कसा काय इथे येऊ शकतो. तेवढ्यात मामी म्हणते की मला सांगा रमाकांत भाऊजी, तुम्हाला काही असं म्हणजे साधू वगैरे असतात म्हणून म्हटलं मी, हल्ली ना काही सर्रास साधूंना सवय असते काहीतरी अशी नशा करण्याची, म्हणजे साधूपणा असतो ना त्यांच्यात, त्यामुळे असं काहीतरी असतं की नशा करणं किंवा काही असं तुम्ही काही केलं होतं का आता रात्री की तुम्हाला अचानक तो दिसला. तेव्हा वल्लरी म्हणते की मामी काय बोलताय काय तुम्ही. तेव्हा मग त्यावर लगेचच वल्लरी म्हणते की हो मग तसंच तर बोलताय ना, तो उदयकांत इथे कशाला येईल मला जरा सगळेजणांनी सांगा. त्याला एकतर पोलीस शोधता येतं, पोलीस जागोजागी त्याला शोधता येते, त्याला माहीत आहे. मग जे लोकांपासून त्यांना धोका आहे त्या लोकांच्याच मध्ये तो येऊन कशाला उभा राहील मला सांगा ना. मला तर एक मोठाच अपवाद वाटतो यांना ना, काहीतरी असं वाटत असणार, या नशेपोटीच ते काहीतरी बोललेत. त्याचबरोबर बाबा चिडतो आणि म्हणतो की वल्लरी अगं हे काय बोलतेस. त्याबरोबर बाबाही म्हणतात की हो अगं वल्लरी असं करेन का मी, म्हणजे 24 तास माझ्यात मुखी देवाचं नाव असतं आणि मी असं काहीतरी करेन आणि माझा सख्खा भाऊ मला ओळखता येणार नाही का, सांग मला. अगं माझा सख्खा भाऊ आहे तो आणि मी बरोबर ओळखतो त्याला की तो उदयकांतच होता आणि तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता, मला त्याचा आवाज पण ऐकायला आला. वल्लरीचं म्हणणं बाबाने अगदी खोडून काढलेलं असतं. तेव्हा लगेचच वल्लरी सगळ्यांना म्हणते की तसं नाही, मी त्यांना समजावण्याचा म्हणजेच त्यांची जी बाजू आहे ती मांडण्याचा प्रयत्न करत होते, एका प्रकारे मी त्यांना म्हणजे समजावतच होते. तेव्हा मामा म्हणतो की वा वल्लरी तुझी समजावण्याची स्टाईल अगदी उत्तम आहे बरं का, म्हणजे त्यांना नावही ठेवून मोकळी होतेस आणि सगळ्यांसमोर म्हणतेस की मी त्यांना समजावते म्हणून. तेव्हा आजी म्हणते की हे बघा आता सगळ्या जणांनी गप्प बसा, नेमका तो कोण होता काय होता या गोष्टीचा छडा तर आपल्याला लावायलाच हवा, कारण की तो आपल्या बंगल्याच्या आवारात आला होता आणि जर यांना असं वाटत असेल की तो उदयकांत असेल तर मग तो तोच असायला हवा. तेवढ्यात बाबा म्हणतात की हो मला तेच वाटत आहे. मग बाबांना आता लागलेलं असतं. तेवढ्यातच मामा म्हणतो की बरं भाऊजी सगळ्या जणांनी ठीक आहे, आता आराम करा सगळीजणं, थोडाफार म्हणजे सगळ्यांना बरं वाटेल. तेवढ्यात आता दरवाजावर एक क्लायंट किर्लोस्कर आलेलं असतो. अर्णव बघतो की एवढ्या रात्री किर्लोस्कर. तेव्हा मग किर्लोस्कर त्याच्या 1-2 माणसांबरोबर आतमध्ये येतो. तेव्हा मामा आणि अर्णव पुढे जातो आणि अर्णव त्या किर्लोस्करांना विचारतो की व्हॉट इज दिस, एवढ्या रात्री तुम्ही आमच्या घरी कसे काय, काय झाले नेमकं की इतक्या रात्री तुम्ही आले. तेव्हा मग किर्लोस्कर म्हणतात की मिस्टर अर्णव मला यावंच लागलं, तसं कामच केलं आहे तुम्ही म्हणून मला इथे तुमच्या इथे यावं लागलं एवढ्या रात्री. तेव्हा मग आता आजी बघतच राहते. अर्णवला ते म्हणतात की तुम्ही काय केलं आहे तुम्हाला कळतं आहे का, इतक्या चीप माल वापरला तुम्ही आमच्यासाठी, म्हणजे एकदम बोगस माल पाठवला आहे तुम्ही आम्हाला, यावेळेला काय केलं आहे काय तुम्ही असं. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की व्हॉट, काय बोलताय तुम्ही, कळतं आहे का तुम्हाला मिस्टर किर्लोस्कर. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो थांबा मी तुम्हाला दाखवतोच ना, त्याशिवाय तुम्हाला काही पटणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल. तेव्हा मग आता जी माणसं असतात ती बाहेर जाऊन ते जे काही कपडे असतात ते सॅम्पल म्हणून आणत असतात.
त्याच वेळेला मग आता मामा म्हणतो की नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय किर्लोस्कर, असं आमच्या कंपनीकडून तरी होणार नाही. तेव्हा मामांना तो सांगतो की हो, मला माहीत होतं की तुम्ही या गोष्टीचा स्वीकार करणार नाही आणि म्हणूनच मी एक व्हिडिओ काढून ठेवला सॅम्पल म्हणून, जेणेकरून तुम्हाला दिसावं की हे सगळं जे काही चाललं आहे ते काय आहे. म्हणून मामाच्या हातात तो मोबाईल देतो आणि सात्विक फॅशनच्याच गाडीमधून माल काढलेला व्हिडिओ असतो. आता त्याच वेळेला अर्णव, ईश्वरी सगळेजण तो व्हिडिओ बघत असतात. सात्विक फॅशनच्या कंपनीच्या ट्रकमधून हे सगळे अगदी निकृष्ट दर्जाचे माल काढलेले असतात आणि ते सगळे खराब असतात. तेव्हा ईश्वरी बघते, अर्णव बघतो. सगळ्यांनाही हे पाहून खूपच अगदी धक्का बसतो की आपल्या टेम्पोमधून इतका खराब माल कसा काय. मग त्याच वेळेला अर्णव म्हणतो की हे सगळं, तेव्हा मग तेवढे माणसं येतात किर्लोस्करची आणि म्हणतात की हे बघा, हा आहे तो बॉक्सेस. तेव्हा मग सात्विक फॅशनचेच बॉक्सेस असतात. ते पाहून आकाशला आणि अर्णवला धक्का बसतो. मग सगळेजण बघत राहतात. तेव्हा मग किर्लोस्कर म्हणतात की बघा बघा, हा आहे तुमचा माल. आता काय बोलायचं आम्हाला 50,000 शर्ट्सची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही तुमच्याकडून दरवेळेला हे कापड घेतो, कारण की प्रत्येक वेळेला तुमचा माल हा चांगला असतो आणि आपले रिअली जुने संबंध आहेत आणि त्यासाठी मी तुमच्याकडून हा सगळा अप्रोच केला. पण तुम्ही मात्र मला कुठल्या पद्धतीचा माल दिला आहे मला जरा सांगा तुम्ही. तेव्हा मग आता मामा म्हणतो की नाही, काहीतरी चुकतं आहे. तेव्हा किर्लोस्कर म्हणतात की काहीही चुकत नाही आहे. हे बघा, तुमच्याच टेम्पोकडून आम्ही हे सगळं बघितलं आहे, रिसीव केला आहे माल. मग तुम्ही असं काय म्हणू शकता की काहीतरी चुकतं आहे म्हणून? असा बोगस माल मी माझ्या कंपनीमध्ये वापरणार आहे का? मला थोड्याच दिवसात ही 50,000 शर्टची ऑर्डर पूर्ण करायची. मी समोरून अगदी शब्द घेतला आहे, पण तरीही मी तुमच्याकडून हा माल घेतला का? तर पैसे भले जास्त, परंतु तुमची क्वालिटी चांगली आहे. मग तुम्ही आता आम्हाला अशा क्वालिटीचे कपडे देणार आहात का? सांगा मला. आता तुमच्या समोरच आहेत हे सगळे कपडे. जर तुम्ही म्हणत असाल की नाही, हे सगळे आमचे नाहीत, तर तेही तसं होऊ शकत नाही. मग नक्की काय आहे, काय करायचं ते सांगा तुम्ही. असं म्हणून आता तो वैतागत असतो. अर्णवला म्हणतो की बोला, आता उत्तर द्या काहीतरी. अर्णवला काय बोलावं काही सुचत नसतं. मामा म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला अगदी खात्रीशीरपणे सांगू शकतो की हे सगळं काहीतरी ना गडबड झालेली आहे. तेव्हा मग किर्लोस्कर म्हणतात की नाही, काहीही गडबड झालेली नाही आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे, मला माहिती आहे. आणि इतक्या वर्षानंतर तुम्ही असा माल पाठवला आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जर माझ्या ऑर्डर्समध्ये काही प्रॉब्लेम झाला तर मात्र मी तुम्हाला पकडणार, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आणि मिस्टर राजू शिर्के, आत्तापर्यंत आपला इतका मोठा कॉन्ट्रॅक्ट होता, पण तेही मी कॅन्सल करत आहे, कारण की ह्या सगळ्या मालाचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही आहे. जर असे तुम्ही प्रत्येक वेळेला प्रोडक्ट्स पाठवणार असाल तर मग आम्हाला जमणार नाही. अर्णव काहीच बोलत नसतो. तेव्हा मग आता मामा म्हणतो की नाही, हे बघा किर्लोस्कर, असं तुम्ही चुकीचं समजू नका. तेव्हा ते म्हणतात की नाही, आता आपली डील संपली, मला काही माहिती नाही, तुम्ही माझे पैसे परत करा, नाहीतर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करतो तुम्ही आम्हाला खराब प्रोडक्ट विकल्याचे. तेव्हा ईश्वरी त्यांना समजावते की हे बघा सर, प्लीज तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. आपले इतके जुने संबंध आहेत, मग इतकं जुनं संबंध असताना तुम्ही इतके वर्ष सात्विक फॅशनचं काम बघताय, त्यांची मालाची क्वालिटी बघताय तुम्हाला कधीही त्याबद्दल फेरफार जाणवली का? जी आता जाणवेल. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगते की हे जे सगळं काही आहे ना, ते खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं असतं, पण ह्यावेळेला ना काहीतरी गैरसमज झाला आहे आणि काहीतरी घडलं आहे, ज्यामुळे हे सगळं घडलं आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या आणि थोडा वेळ द्या, या सगळ्या गोष्टी आम्ही सुधारू. किर्लोस्कर म्हणतात की नाही, आम्हाला आता तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे आम्ही आता निघतो. किर्लोस्कर खूप चिडलेले असतात. त्याच वेळेला इथे आता जो माणूस असतो ज्याने सात्विक फॅशनचे टेम्पोचे सामान एक्सचेंज करण्याचे काम केलेले असते, तो आता फोन करतो सौदामिनीला आणि तिला म्हणतो की मॅम, आपलं काम झालेलं आहे. सात्विक फॅशनचा टेम्पो मी अशा ठिकाणी ठेवला आहे ना, जिथे तो कोणालाही सापडणार नाही आणि खरंच खूपच मजा येणार आता हे काम करायला. सौदामिनी म्हणते की बरं, मी तुला जे काही पुढचे अलर्ट देते तोपर्यंत तू काहीही करायचे नाही. मी तुला पुढचं अलर्ट देईन तेव्हाच तुला जे काही करायचं आहे ते करायचं आहे. सौदामिनी फार खुश होते. अर्णव, आता तुझ्या कंपनीची उलटी गिनती सुरू झाली. तेवढ्यात तिथे किर्लोस्कर निघून गेल्यानंतर आकाशने शिर्केंना कॉल केला आहे आणि शिर्केंना तो म्हणतो की शिर्के, आपला जो टेम्पो गेला होता ना, त्याबद्दल सगळी माहिती काढा, म्हणजे ड्रायव्हरशी बोलून घ्या, सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या सगळ्या क्लिअर करा आणि त्यानंतर मग तुम्ही मला सांगा, विथ डेट अँड टायमिंग मला सगळं काही तुम्ही एक्सप्लेन करा. तेव्हा मग अर्णव सारखा तो किर्लोस्करांचा जो व्हिडिओ असतो तो बघत असतो.
तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की दादा हे घे, शिर्के या सगळ्याच्या बाबतीत चौकशी करतायत, हरकत नाही. आणि मग अर्णव म्हणतो की बरं मला सांग की त्याच वेळेला त्या टेम्पोमध्ये कोण असतं? एकतर मॅनेजर असतो किंवा तू असतोस, बरोबर ना? मग कोण होतं त्या टेम्पोमध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो की मॅनेजर नव्हता, त्याचं काहीतरी दुसरं काम होतं. मग अर्णव म्हणतो की यू शुड बी देअर ना? तेव्हा आकाश म्हणतो की नाही, मी पण नव्हतो दादा, मी फोनवरती अपडेट घेत होतो. तेव्हा अर्णव भयंकर चिडून म्हणतो की व्हॉट इज दिस आकाश? हे सगळं आपले माल वगैरे जातं याचं आपण कधी फोनवरती घेतो का डिटेलिंग? आपल्याला प्रत्यक्षात तिथे असायला हवं होतं. आपलं ह्या मोठी ऑर्डर होती, मग तुला तिथे असायला हवं होतं ना? हे अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे तुझ्याकडून आकाश, खूप मोठी चूक घडली आहे तुझ्याकडून. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो दादा मला कळलं आहे, आय एम सॉरी. तेव्हा वल्लरी म्हणते की बघितलं का कसा बोलतोय आकाशला तो? बघ तुझ्या नवऱ्याला तो अर्णव अगदी नोकरासारखा वागवतोय, स्वतःच्या हाताखाली काम करणारे नोकर तसं बोलून दाखवतोय. आणि ही परिस्थितीच नम्रता तुला बदलायची असं म्हणून ती पुन्हा तिच्या मनामध्ये आग भडकवत असते. तेव्हा आता आकाश म्हणतो की दादा हो माझं चुकलं, खरंच मी असं सगळं नको करायला हवं होतं. म्हणजे मी खरं तर तिथे त्या टेम्पोमध्ये असायला हवं होतं, अदरवाईज मॅनेजरला तरी बसवायला हवं होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं आहे? या टेम्पोबरोबर फक्त ड्रायव्हर होता, काय होतं, सगळ्या गोष्टींची माहिती असायला हवी. आणि एक गोष्ट आणखी आकाश, ते म्हणजे की आपण हे सगळे जेव्हा मालाची डिलिव्हरी करतो ना, तेव्हा आपण असं कुठेही शांत बसता कामा नये. आपल्याला त्याच ठिकाणी असायला हवं आहे, हे आपण प्रत्येक वेळेला फॉलो करतो. आणि त्या टेम्पोमध्ये मग जर ड्रायव्हर गेला तर मग तो ड्रायव्हर गेला कसा? आणि शिर्के काय म्हणत आहेत, किती तासामध्ये आपल्या इथून टेम्पो निघाला आणि तिथे पोहोचला? तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे साधारणतः आपल्या इथून त्या किर्लोस्करांच्या कंपनीपर्यंत पोचायला साधारणतः लागतात 2 ते 2.5 तास. मग त्यावर तो म्हणतो की हो, म्हणजे जास्तीत जास्त ट्रॅफिक असेल ते 3 तास पकडूया. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, चल ट्रॅफिकमध्ये 3 ते 3.5 तास आपण पकडून चालूया. पण मग या 3.5 तासांच्या पेक्षा हा टेम्पो कधी पोचला? तेव्हा मग शिर्के म्हणतात की सर हा टेम्पो पोहोचला आहे 4.5 तासांमध्ये. अर्णव म्हणतो की काहीतरी गडबड नक्की आहे, एवढ्या टेम्पोना लेट कसा काय झाला? मध्ये काहीतरी नक्कीच घडलं असावं. तेव्हा ईश्वरी पुन्हा तो व्हिडिओ बघायला मागते आणि म्हणते की अर्णव सर बघा ना, या गाडीमध्ये म्हणजे जी गाडी किर्लोस्करांनी व्हिडिओ करून पाठवली सात्विक फॅशनचाच टेम्पो आहे, पण मला ही सात्विक फॅशनच्या ओरिजिनल टेम्पो वाटत नाही. म्हणजे बघा ना, ही छटा अशी रंगीत काहीतरी फ्लेक्स केल्यासारखी वाटते. आपला टेम्पो हा व्यवस्थित सात्विक फॅशनच्या नावाने रंगवलेला असतो आणि ही काहीतरी अशी छोटीशी छटा रंगाची फ्लेक्स लावल्यासारखी वाटते. काहीतरी गडबड आहे, हा आपला टेम्पो नाही सर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगदी बरोबर बोलते मी सिंदूर, ही एक छोटीशी गोष्ट आपण पकडली नाही. आकाश चल आपल्याला जायला हवं, आपला टेम्पो कुठे काय आहे त्या अवस्थेत बघायला, त्याच्यात आपलं अगदी किमती सामान आहे. तेव्हा ते दोघं निघतात. मामा मागून आवाज देतो की बाबांनो काय होतंय त्याचे अपडेट देत राहा रे. तेव्हा दोघंही निघतात आणि ज्या जागेवरून टेम्पो जाण्याच्या पॉसिबिलिटीज असतात त्या ठिकाणावरून ते जात असतात. आता अर्णव त्या ठिकाणी पोहोचतो जिथे टेम्पो हा निघालेला असतो. आता अर्णव तिथे जाऊन बघतो, आजूबाजूला तर कुठेच त्यांना कसल्याही प्रकारचा माल किंवा टेम्पो दिसत नसतो. आता आकाश म्हणतो की दादा अजूनही कुठे इथे आजूबाजूला काहीही दिसलेलं नाही आहे. त्याच वेळेला मग आता इथे अर्णव म्हणायला लागतो की मग नेमका टेम्पो आपला गेला तरी कुठे असेल? आकाश म्हणतो की आपण एक काम करूया दादा, इकडे तर आपण आता सगळ्या बाजूने बघून झालेलो आहे. अर्णव म्हणतो की मग आता आपण एक काम करूया, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि व्यवस्थित तक्रार नोंदवूया, जेणेकरून आपल्या कुठल्याही मालाचा काहीही प्रकार घडू नये त्यासाठी. चल मग दोघंजणही आता पोलीस स्टेशनला निघतात. तर वल्लरी घाबरलेली असते. उदयकांत सापडला त्याच्यामुळे तिची पूर्णपणे थरथर झालेली असते. आता जर उदयकांतमुळे काही झालं तर याची भीती तिला वाटत असते. आणि सगळ्यांसमोर बाबांनी कबूल केलेलं असतं की हा जो उदयकांत आहे तो माझ्याकडे आला होता आणि मी त्याला पाहिलं आहे, असं ठणठणीत उत्तर त्याने दिलेलं असतं. वल्लरी आता पूर्णपणे घाबरलेली असते. काय करू? उदयकांतला या रमाकांतने जर बघितलं आहे, पण हा असा नेमका कबूल करणारच नाही की त्याने बघितलं नाही म्हणून. जर या रमाकांतला असंच ठेवलं तर हा सगळं काही व्यवस्थित सांगणार आणि उदयकांत हा पैसे मागण्यासाठी पुन्हा पुन्हा येऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा मला कायमचा विषय क्लोज केला पाहिजे. एकदाचे त्याला पैसे देऊन त्याला इथून घालवून लावला पाहिजे. कारण की ज्या प्रकारे रमाकांत म्हणत होता, अर्णव आणि ईश्वरी दोघंही या बाबतीत तपास कार्य सुरू करणार आणि त्यानंतर बरं झालं तेवढ्यातच ते किर्लोस्कर आले या मॅटरनंतर, नाहीतर मग ते पुन्हा विषय चर्चेचा झाला असता.
किर्लोस्करांमुळे थोडा वेळ का होईना अर्णवचा आणि ईश्वरीचा विषय बदलला गेला, पण काही झालं तरी हे जास्त काळ थांबणारं नाही आहे, म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे. आता इथे वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार सुरू झालेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मला कळत नाही आहे, सात्विक फॅशन ही कंपनी तर आता तिचे 60% शेअर हे त्या सौदामिनीच्या हातात आहेत, मग ती आपल्या कंपनीची बदनामी कशी काय करू शकते, हे सगळं ती कसं करू शकते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तिला आपल्या कंपनीच्या फायद्याशी किंवा कशाशी काहीही पडलेलं नाही आहे, नुकसानाशी. तिला फक्त इतकंच हवं आहे की तिला मला त्रास द्यायचा आहे, बस तिचं इतकंच म्हणणं आहे की मला त्रास झाला पाहिजे आणि त्यासाठीच ती हे सगळं करते. मला माहिती आहे की हे सगळं करण्याचं काम ना त्या लावण्याच्या आईचंच असणार आहे. ती मुद्दाम मला त्रास देते, हे सगळं करते, हे मुद्दाम करते असं म्हणून आता इथे अर्णव या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. त्यानंतर ईश्वरी अर्णव दोघंजणही त्या सौदामिनीच्या ऑफिसमध्ये जातात आणि सौदामिनीला सांगतात की हे सगळं करण्याचं काम तुमचं आहे. तेव्हा सौदामिनी म्हणते की हे बघा, तुम्ही ना आता या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला इतके मोठे पैसे उभे करायचे आहेत, त्यामुळे काही झालं तरीही तुम्हाला असं शांत बसून चालणार नाही आहे. त्याच वेळेला आता इथे ईश्वरी ही तिच्याकडे बघते आणि ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्ही इतका आम्हाला सल्ला देण्याची काहीच गरज नाही आहे. मला माहिती आहे की आमच्या कंपनीची काय रेप्युटेशन आहे आणि आम्ही दोघंजणही आमची कंपनी पुन्हा वाचवणार आहोत. त्यासाठी तुमच्या सल्ल्याची आम्हाला काही गरज नाही. आमची कंपनी पुन्हा आमच्या हातामध्ये येणार. आणि अर्णव पण सांगतो की हो, काही झालं तरीही सात्विक फॅशन ही कंपनी आम्ही वाचवणार म्हणजे वाचवणार. कितीही कोणी जोर लावला तरीही चालेल, परंतु माझ्या कंपनीला मी काहीही होऊ देणार नाही. आणि हे सगळं जे काही काउंटडाऊन सुरू झालं ना, खरं तर तुमचं सुरू झालं आहे असं म्हणून ईश्वरी आता तिला धमकावते आणि अर्णव देखील. आता नेमकं पुढे काय होणार आहे, अर्णवने अगदी चॅलेंज दिलं की हे चॅलेंज आम्ही जिंकणार म्हणून. पुढे काय घडेल पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.